पुढचा जे आहे परिशिष्ट चौथे, श्री महाराजांनी वेळोवेळी सांगितलेली औषधं. आता श्री महाराजांनी काय औषधं सांगितली ते इथे आपण वाचूयात. माणसाला होणारे रोग आणि त्यावरील उपाय व औषधे यांच्याबद्दल श्री महाराज यांचे म्हणणे असे, प्रत्येक देशात त्यातील माती, हवा, पाणी व राहणी यांस अनुसरून रोग होतात. ज्या देशात जे रोग होतात त्यांच्यावर त्या देशात इलाज करणाऱ्या वनस्पती उगवतात, असा निसर्गाचा नियम आहे. रोग बरा करण्यास वनस्पतींची पाने, फळे, फुले व मुळे या सर्वांचा उपयोग करता येतो. औषध कसे पाहिजे, तर औषधाने रोग बरा व्हावा आणि शरीराचे इतर नुकसान होऊ नये. एकच औषध एकाहून अधिक रोगांना लागू पडते, पण प्रत्येक रोगामध्ये त्याचे अनुपान भिन्न असते. रोग लवकर बरा होण्यास पथ्याची फार गरज असते. पथ्यामध्ये खाण्यापिण्यावर ताबा असतो. औषध शक्यतो दुर्मिळ नसावे, ते घरगुती असले तर फारच उत्तम. रोग बरा होण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल, पण रोग्याला कष्ट फार होऊ नयेत. यापुढील काळात लहान मुलांच्या व स्त्रियांच्या रोगांमध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत, म्हणून लहान मुलांच्या डॉक्टरांची जास्त जरूर आहे. स्त्रिया या बाबतीत जास्त चांगले काम करू शकतील. वैद्यकीला पैशाचा विटाळ नसावा. समाजाला सुखसमाधान देण्यास दोनच माणसे खरी उपयोगी पडतात, एक डॉक्टर आणि दुसरा संत. डॉक्टर देहाने रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो. दोघांनाही प्रपंचात कमी पडणार नाही असा अनुभव आहे. रोग प्रारब्धाने येतात, रोगाने माणूस मरत नाहीच. रोग हे मरणाचे निमित्त होते. मृत्यूची वेळ, तऱ्हा व परिस्थिती हे नियतीने ठरलेले असते. पहिला आता सांगते, रक्तदाब जास्त वाढणे. सकाळी शौचमुख मार्जन झाल्यावर अर्धा चमचा आवळा चूर्ण तोंडात टाकून त्यावर अर्धा कप कोमट दूध प्यावे. हे इथे पहिलं सांगितलंय. दुसरं आहे रक्तदाब कमी होणे. सकाळी शौचमुख मार्जन झाल्यावर 5 चमचा सुंठीची पूड मधामध्ये कालवून चाटावी. तिसरं आहे थकवा, मरगळ, निरुत्साह. सकाळ व संध्याकाळ पाव लिंबाचा रस, 1 चमचा मध 1 कप कोमट पाण्यात कालवून घ्यावे. 4 पाठीच्या कण्याचे मणके दुखतात. रात्री निजण्याच्या वेळी तिळाचे तेल पाठीच्या कण्याला खालून वर चोळावे. 5 कंबर दुखणे. वडाच्या पानाला हिरव्या बाजूला थोडे तिळाचे तेल लावावे. पान थोडे गरम करावे व कमरेला बांधून निजावे. 2-3 पाने बांधावी लागतात. 6 संधिवाताने गुडघे दुखणे. हरभऱ्याच्या डाळीच्या 2 दाण्या इतकी सुंठीची पूड अर्धा चमचा एरंडेल तेलात घोळावी. ते मिश्रण निजायच्या वेळी चाटावे. 8 दिवसांत फरक पडतो. काय सांगतायत की हरभऱ्याच्या डाळीच्या 2 दाण्या इतकी सुंठीची पूड अर्धा चमचा एरंडेल तेलात घोळावी. ते मिश्रण निजायच्या वेळी चाटावे. 8 दिवसांत फरक पडतो. 7 पोट साफ ठेवण्यास रात्री झोपण्याच्या आधी 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. हे पहिलं औषध सांगितलंय. दुसरं सांगतायत की रात्री निजण्याच्या वेळी 1 मोठा चमचा इसब गोल पूड कोमट पाण्याबरोबर घ्यावी. आता तिसरं अजून एक औषध पोट साफ ठेवण्यासाठी सांगतात. जेवण झाल्यावर 15-20 मिनिटांनी पाव चमचा हिरड्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे. चौथं सांगतायत की जेवायला बसताना पहिला घास घेण्याच्या आधी 1 चमचा बदामाचे तेल घ्यावे. 5वं सांगतात औषध, सकाळी उठल्यावर तोंड धुवावे आणि थोडे मीठ घालून 3-4 ग्लास गरम पाणी प्यावे. 6वं औषध, रात्री निजायच्या वेळी 1 चमचा तिळाची पूड तोंडात टाकून वर अर्धा कप कोमट दूध प्यावे. 7वं, वयाला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर आठवड्यातून 2 वेळा सकाळी एनिमा घ्यावा. वर सांगितलेल्या उपायांपैकी आपल्याला जो लागू पडेल तो अंमलात आणावा. पोट साफ होण्यासाठी त्यांनी 7 प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत आणि पुढे सांगतात की जे जमेल ते आपल्याला आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करावा. 8वा मुद्दा आहे की खोकल्याचा त्रास होणे. लेंडी पिंपळीचे चूर्ण मधात कालवून ठेवावे. 1-2 तासांनी मधून मधून चाटावे. हा उपाय विशेष करून तान्ह्या व लहान मुलांना उत्तम असतो. 9 खोकल्याचा त्रास होणे. ज्येष्ठ मधाची पूड गरम पाण्यात उकळून ठेवावी. प्रमाण 2 चमचे पूड व 2 कप पाणी उकळून अर्धे ठेवावे.
ते पाणी 2-2 तासांनी 2-2 चमचे घ्यावे. 10. सर्दीने डोके जड होणे व नाक वाहणे. दुधात सुंठ उगाळावी आणि त्याचा टाळूवर लेप घालावा. 11. सर्दीने घसा धरणे. एक मोठा चमचा मध घेऊन त्यात 8-10 तुळशीची पाने कुस्करावीत. त्याची लहान गोळी तोंडात धरावी. 12. फ्लूचा ताप. तुळस 4 काड्या पानांसकट, अर्धा चमचा सुंठीची पूड, 2 चमचे बडीशेप आणि 4 गवती चहा यांचा काढा करावा. उकळून अर्धा करावा. त्याची वाफ घ्यावी. अर्धा कप काढा व अर्धा कप दूध साखर घालून दिवसातून 3-4 वेळा घ्यावा. 13. पोट बिघडून जुलाब होणे. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा बाळंशोपा उकळून ते पाणी 2-2 तासांनी घ्यावे. हिरव्या सालीचे पिकलेले केळ उकडून दिवसातून 2-3 वेळा खावे. 14. पोट बिघडून जुलाब होणे. बेलफळाचा मुरंबा खावा. पोट बिघडून जुलाब होणे. बेलफळाचा मुरंबा खावा. 15. बारीक ताप येणे. काळे चिराईताच्या 4 काड्या रात्री कपभर पाण्यात भिजत टाकाव्या. सकाळी जेवायला बसण्याच्या वेळी ते पाणी पिऊन घास घ्यावा. 16. लघवी साप होण्यास धने थोडे भाजावे, त्याची पूड करावी. त्यात अर्धी खडीसाखरेची पूड घालावी. ते चूर्ण 1 चमचा पाण्याबरोबर घ्यावे. 17. आतड्यांमध्ये उष्णता होणे. रात्री 10 वाजता 1 कपभर पाण्यात 3 चमचे दूध घालून ठेवावे. पहाटे 4 वाजता ते पाणी पिऊन पुन्हा 1 तास 1.5 तास झोप घ्यावी. 18. उन्हाळी लागणे. पहाटे 5-6 वाजता खजुराच्या 3 बिया मोठ्या कपामध्ये पाण्यात भिजत टाकाव्यात. नंतर 10 वाजता त्याच पाण्यात कुस्काराव्यात. ते पाणी गाळून पिऊन टाकावे. 19. अर्धांगाचा सौम्य झटका. रक्तदाबाचा सौम्य परिणाम होऊन लहानसा अर्धांगाचा झटका येतो. त्याच्यासाठी दुधाचा काढा. अर्धा लिटर दूध तापवावे. त्याला उकळी आली की त्यामध्ये बिब्याच्या तेलाचे 4 थेंब टाकावे. थोडा वेळ उकळल्यावर ते दूध उतरावे. ते कोमट दूध साखर घालून दिवसातून अर्धा कप 3 वेळा घ्यावे. वरून उपाय. जे अंग लटके पडले असेल त्यास सकाळ संध्याकाळ तिळाचे तेल चोळावे. 20. फुफ्फुसामध्ये पाणी होणे. पहिला उपाय आहे. अळशीची जाडी-भरडी पूड पाण्यात शिजवावी. शिजल्यावर त्याचे चिकट पिठले होते ते गरमागरम एका रुमालावर हाताच्या पंजा इतके पसरावे. त्याच्यावर दुसरा रुमाल पसरावा. त्या घडीचा दोन्ही बरगड्यांना सोसेल इतका ऊन शेक द्यावा. दिवसांतून कमीत कमी 2 वेळा व जास्तीत जास्त 4 वेळा द्यावा. हा पहिला उपाय सांगितला. दुसरा, 1 कप दुधामध्ये 1 चमचा सुंठीची पूड उकळावी. ते मिश्रण साधारण दाट झाले की गरम सोसेल इतके दोन्ही बरगड्यांना लिंपावे. दिवसातून एकदाच लावावे. 21वा मुद्दा आहे. सर्दीने डोके जड होऊन नाक वाहणे. 2 चमचे दुधामध्ये थोडी सुंठ, वेखंड आणि जायफळ उगाळावे. ते मिश्रण चांगले गरम टाळूवर व कपाळावर पसरावे. नाक वाहू द्यावे. ते वाहने आपोआप थांबते. 22. वारंवार खोकला होणे. अर्ध्या लिंबाचा रस, तितकाच आल्याचा रस व त्यात तितकाच मध घालावा. त्या मिश्रणामध्ये 1 चमचा पिंपळीची पूड घालावी. दिवसांतून 3-4 वेळा ते चाटावे. काही दिवसांनी खोकला होण्याची शरीराची प्रवृत्ती बंद होते. 23. वारंवार आमांश होणे व पचन बिघडणे. सुंठीची पूड 1 चमचा, बडीशेप 2 चमचे, वावडिंग 1 चमचा आणि पाव चमचा खसखस यांच्या पुडीचे मिश्रण करावे. रोज सकाळी मुखमार्जनानंतर पाण्याबरोबर 1 चमचा आणि रात्री निजण्याच्या वेळी 1 चमचा ते चूर्ण घ्यावे. अगदी जुनाट आमांश देखील 1-1.5 महिन्याने बरा होतो. 24. रक्तामधील लालपणा वाढणे. रक्तातील लाल पेशी कमी झाल्या की माणूस फिका पडतो. त्यावर उपाय. चमचाभर तुळशीचा रस घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळदीची पूड मिसळावी. रोज सकाळ संध्याकाळ जेवायला बसताना आधी ते मिश्रण घ्यावे. 25. कोणताही हृदयविकार. काळ्या तुळशीची 5 पाने चांगली ठेचावी. त्यात 1 चमचा धनाची पूड घालावी. त्यामध्ये 1 चमचा मध टाकून ते मिश्रण दिवसातून 4 वेळा घ्यावे.
त्रिफळा घेऊन पोट साफ ठेवावे. 26 सर्वसामान्य क्षयाच्या रोग्याला रोज सकाळी 1 कपभर उसाचा ताजा रस द्यावा. मुदतीच्या तापामध्ये दिवसातून 2 वेळा 1-1 कप भाताची पेज द्यायला हरकत नाही. पहिल लटकरणीच्या ओकाऱ्या थांबवू नयेत. तिला रोज कोकमचे सरबत किंवा सार देत जावे. पहिलटकरणीच्या ओकाऱ्या थांबवू नयेत. हे तिला रोज कोकमचे सरबत किंवा सार देत जावे. श्रमाने हातपाय ओढतात. पातेल्यात गरम पाणी घ्यावे. त्यात खाण्याचा सोडा चमचाभर टाकावा. त्या पाण्यात 10 मिनिटे पाय ठेवावे. मानेपाशी व कमरेपाशी पाठीचा कणा दुखतो, त्यासाठी रोज रात्री निजताना कमरेपासून मानेपर्यंत खालून वर तिळाचे तेल चोळावे. रात्री निजताना त्रिफळाच्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे. त्याने म्हातारपणी दृष्टी साफ होते. तर हे असे जवळजवळ हे 26 मुद्दे सांगितलेत आणि 26व्या मुद्द्यात 5-6 मुद्दे असे सांगितलेले आहेत. तर हे सर्वसाधारण नियमित होणारे त्रास आहेत, त्यामध्ये महाराजांनी जे काही सांगितलेले उपदेश सहज सगळ्यांना उपयोगी पडेल असं आहेत. हेही बाबांनी इथे नमूद करून ठेवलेत. म्हणजे बाबा बेलसरे यांनी काय काम केलेलं आहे, केवढं परिपूर्ण ग्रंथलेखन आहे हे. तर हे आहे 4थं परिशिष्ट. आता आपण पुढील परिशिष्ट 5वं वाचूया.